रेग्युलरच्या इन्कम साठी म्हणजे आपण जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला रेग्युलर इन्कम कसा मिळेल आणि प्लस आपलं कॅपिटल पण वाढेल, आपल्याला वेल्थ अप्रिसिएशन पण मिळेल. तर त्यासाठी एक चांगला एक सेगमेंट आहे म्युच्युअल फंडचा, ज्याला आपण म्हणतो डिव्हिडंड. ठीक आहे, डिव्हिडंड. रेग्युलर इन्कम साठी आपण डिव्हिडंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर एका स्कीम बद्दल आपण बोलू, त्याचं नाव आहे टाटा डिव्हिडंड फंड. तर टाटा डिव्हिडंड जो फंड आहे तो बेसिकली बनला यासाठी की इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो की ज्या कंपनी काय करतात, ज्या कंपनी अल्टिमेटली काय करतात की डिव्हिडंड देतात, त्यामध्येच हा पैसे टाकतो. तो एक रेग्युलर इन्कम साठी डिव्हिडंड चे जे हे असतात म्हणजे पेआउट मिळतो तुम्हाला, म्युच्युअल फंड पण उपयोगी असतात. तुम्हाला रेग्युलर इन्कम पण मिळेल, जी कंपनी डिव्हिडंड देईल त्याचा तुम्हाला फायदा पण मिळेल, पैसे पण येतील अकाउंटला आणि तुमचे जे पैसे इन्व्हेस्टेड आहेत ते पण बनत राहतील. तर दोन्हीचा फायदा होतो. पण थोडंसं आहे ना, वेल्थ अप्रिसिएशन मध्ये थोडासा कॉम्प्रोमाइज करावा लागतो. म्हणजे जे आपली वेल्थ वाढते ना त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कमी होणार, कारण तुम्ही पैसे विड्रॉ पण केले ना पहिले, दोन्ही एकत्र नाही मिळत आपल्याला. पण रेग्युलर इन्कम साठी हा सगळ्यात बेस्ट प्लॅन असतो, सगळ्यात बेस्ट फंड असतो ज्याला रेग्युलर इन्कम पाहिजे. सगळ्याचा पर्पज असतो. ठीक आहे, हाय डिव्हिडंड यील्ड्स म्हणजे काय, सगळ्यात जास्त डिव्हिडंड देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याचा अभ्यास करून याचे म्युच्युअल फंडचे जे फंड मॅनेजर असतात ते बरोबर त्याला अलोकेट करतात. अलोकेट करतात म्हणजे काय करतात की त्याला बरोबर ते फंड प्रोव्हाइड करतात, म्हणजे त्याच्यामध्येच पैसे टाकतात तुमचे जे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टेड असतात ते. त्यामुळे आपल्याला डिव्हिडंड मिळतो आणि आपले पैसे पण इन्क्रीज होत असतात. तर हा जो फंड आहे तो 2021 ला नवीन आलेला फंड आहे. अभिनव शर्माजी याचे फंड मॅनेजर आहेत आणि रेग्युलर प्लॅन मध्ये याचं सगळ्यात जास्त इथं काय आहे, एक्सपेन्स रेशो आहे. हा एवढा महाग का आहे, कारण हा खूप ऍक्टिव्ह फंड आहे ना. यांना अभ्यास करावा लागतो, फंड हाऊसला अभ्यास करावा लागतो की कुठल्या फंडला डिव्हिडंड मिळणार आहे नाही, हे सगळ्या गोष्टी बघून मग ते केलं जातं, म्हणून हा ऍक्टिव्ह फंड आहे. इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू जनरेट लॉंग टर्म कॅपिटल, वेल्थ अप्रिशिएट पण होणार आणि इन्कम डिस्ट्रीब्युशन टॅक्सेबल पण असतो हा इन्कम. पण आपण कंपनी जी काय प्रॉफिट कमवते त्यातला आपण थोडा पार्ट पहिलेच आपण काय करतो, विड्रॉ करून घेतो. हा त्याचा एक बेनिफिट असतो, फायदा असतो. पोर्टफोलिओ अलोकेशन कसं आहे, 95% इक्विटी करावंच लागेल, 95% रुपये शेअर मध्ये टाकावेच लागतील. आता डिव्हिडंड कोण देणार, आणि फक्त 5% जे आहे ते कॅश आणि डेट मध्ये टाकलं जातं. फिक्स इन्कम सिक्युरिटी मध्ये, बॉन्ड बिंड मध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा कमर्शियल पेपर्स, ठीक आहे, गिल्ड टाइप वाले जे सिक्युरिटी असतात त्याच्यामध्ये टाकलं जातं. पण 95% जो अमाऊंट आहे तो इक्विटी मध्ये काय केला जातो, दिला जातो. बरोबर. सेक्टर अलोकेशन, फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 30% काय केलं जातं, अलोकेट केलं जातं. बरोबर. टेक्नॉलॉजी 15% मध्ये म्हणजे 15% अमाऊंट टेक्नॉलॉजीला त्यांनी अलोकेट केलेली आहे, फंड हाऊस इन्व्हेस्ट करतं. एनर्जी 12%, कन्झ्युमर गुड्स मध्ये 10%, अदर मध्ये 33% पर्यंत काय करतं, हे इन्व्हेस्ट करतं. बरोबर. त्यानंतर टॉप होल्डिंग काय याच्या, तर इन्फोसिस लिमिटेड जे टॉप होल्डिंग आहे, एचडीएफसी बँक आहे, एनटीपीसी आहे, सगळ्यात जास्त इन्फोसिस आहे, कारण हाय डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये ते पैसे टाकतंय. कोल इंडिया माहित नाही प्रॉफिट कमवतोय का लॉस कमवतोय, पण जेव्हा जेव्हा डिव्हिडंड देतात, गव्हर्नमेंट कंपन्या नॉर्मली डिव्हिडंड डिक्लेअर करतात, तेव्हा ते काय करतात की बरोबर डिव्हिडंड देणार असेल तेव्हा त्यांच्याकडे बरोबर आपली होल्डिंग घेऊन ठेवतात, जेणेकरून आपल्याला डिव्हिडंडचा बेनिफिट मिळतो. हिंदुस्तान युनिलिव्हर आहे किंवा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये ते पैसे टाकतात. त्यानंतर सुटेबिलिटी कोणासाठी आणि रिस्क काय, तर एवढंच आहे. पहिले सुटेबिलिटी काय की रेग्युलर इन्कम मिळेल आणि ग्रोथ पण मिळेल, दोन्हीचे पर्पज आपले काय होतात, फुलफिल होतात. बेस्ट फॉर मॉडरेटली हाय रिस्क ॲपिटाईट, ठीक आहे, सगळ्यांचं असतं. मार्केट रिस्क ड्यू टू द इक्विटी एक्सपोजर, 95% इक्विटी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर कंपनीने पैसेच कमवले नाहीत तर डिव्हिडंड मिळणार नाहीये याच्यामध्ये, हे महत्वाचं आहे. म्हणजे फंड हाऊसने पैसे टाकलेत आणि डिव्हिडंड डिक्लेअर झालाच नाही, डिव्हिडंड डिक्लेअर करणं कंपल्सरी नसतं, तर त्या केसमध्ये डिव्हिडंड नक्की मिळणार नाही या केसमध्ये. ठीक आहे. डिव्हिडंड यील्ड स्ट्रॅटजी मे लिमिट ग्रोथ इन अ बुल मार्केट, एकदम मार्केट जेव्हा वरती जातं ना तेव्हा इथे थोडीशी ग्रोथ कमी मिळणार तुम्हाला. का बरं, कारण तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे एव्हरी इयर काय करताय, डिव्हिडंड विड्रॉ करतायत, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम इथे येऊ शकतो. बरोबर. पण एवढा फरक नाही पडत, तुम्ही पैसे पण विड्रॉ केले ना. ज्याला रेग्युलर इन्कम पाहिजे आहे ना त्यासाठी चांगलंच आहे म्युच्युअल फंड मधनं. ओके. एसडब्ल्यूपी बद्दल बोलत नाही मी, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन बद्दल बोलत नाही मी. ज्या कंपन्या डिव्हिडंड देतात त्या डिव्हिडंडचा बेनिफिट घेण्यासाठी हा फंड बनलेला आहे. ज्याला रेग्युलर इन्कम पाहिजे असेल आणि रेग्युलर एक ग्रोथ हवी असेल त्यालाच हा उपयोगाचा आहे. ज्याला रेग्युलर डिव्हिडंड नको आहे त्याला या फंडची गरजच नाहीये. ठीक आहे. ज्यांना दोन्ही पाहिजे त्यांना याचा फायदा आहे. परफॉर्मन्स 28% रिटर्न दिलेला आहे मागच्या वर्षी.
कारण डिव्हिडंड डिक्लेअर झाले होते म्हणून, पण आता नाही मिळणार आहे. रिअल जो आहे हाही नका बघू, म्हणजे हेमच आहे 17% CAGR आहे. पण द प्रॉब्लेम इज 2021 ला लॉन्च झालेला आहे, कमी दिवस आहेत ना, तर CAGR 17% आहे. माझ्या मते 13-14% हा मेंटेन करू शकतो. ठीक आहे, असं माझं मत आहे, मी चुकीचा असू शकतो, पण आता तरी असं वाटतं की 17% मेंटेन करेल आहे. आणि रेग्युलर ग्रोथ मध्ये पण डिव्हिडंड मध्ये तुम्हाला मिळत राहतील पैसे, म्हणजे दोन्ही गोष्टीचा फायदा होईल. तर तसा रिटर्न बघितला तर मग होतो 14.5-15 पर्यंत चांगला रिटर्न मिळू शकतो CAGR. ओके, द फंड डिलिव्हर्ड कन्सिस्टंट रिटर्न्स कम्पेअर्ड टू द इट्स बेंचमार्क, राईट. त्याच्या बेंचमार्क पेक्षा त्यांनी चांगले रिटर्न केले, म्हणजे जो इंडेक्सला त्याला कम्पेअर केलं जातं त्याच्यापेक्षा त्यांनी चांगले रिटर्न दिलेले आहेत. रेग्युलर डिव्हिडंड पेइंग कंपनीज, लोअर व्हॉल्टिलिटी वर्सेस ग्रोथ फंड्स. व्हॉल्टिलिटी ही ग्रोथ फंड पेक्षा कमी असते, कारण तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये पैसे लावतायत त्या ऑलरेडी लार्ज कॅप कंपन्या आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडी स्टेबिलिटी बघितली जाते. स्टेबल लॉंग टर्म कंपाऊंडिंग आहे डेफिनेटली. लिमिटेशन्स काय आहेत? मे अंडर परफॉर्म इन हाय ग्रोथ फेजेस. आत्ताच सांगितलं मी, खूप बुलिश मार्केट जाताना प्रॉब्लेम येऊ शकतो थोडासा, म्हणजे थोडेसे रिटर्न्स कमी होऊ शकतात. हा, एक हे बरोबर आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिस्क इन अ फ्यू सेक्टर्स, IT वगैरे वगैरे फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये जरा डॉमिनन्स आहे याचा, जास्त पैसे तिथे इन्व्हेस्टेड केले मोठ्या कंपन्यांमध्ये. डिव्हिडंड्स आर टॅक्सेबल इन द इन्व्हेस्टर हँड. ठीक आहे, इन्कम कमवतो तर थोडासा टॅक्स येईल, म्युच्युअल फंड मध्ये टॅक्सेशनचा प्रॉब्लेम आहेच, काही करू शकत नाही. म्हणून गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, जेणेकरून सेकंडरी इन्कम चांगला मिळतो, इमिजिएट इन्कम मिळतो. आणि कन्क्लुजन, द टाटा डिव्हिडंड यील्ड इज आयडल फॉर द इन्व्हेस्टर. हे बघा, सिकिंग स्टॅबिलिटी, रेग्युलर इन्कम अँड लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन. रेग्युलर इन्कम यातला सगळ्यात मेन पॉइंट आहे. ज्याला रेग्युलर इन्कम पाहिजे आणि ज्याला आपली स्टॅबिलिटी पाहिजे, आणि एक लॉंग रन मध्ये आपल्याला काय पाहिजे, हळूहळू साईडवेज असतं ना हे मार्केट, मोठ्या मोठ्या कंपन्यांचं मार्केट साईडवेज असतं, तर त्यामुळे हळूहळू जो ग्रोथ करेल त्या याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये स्टेबिलिटी मिळते. जास्त पडत नाही या कंपन्या, मार्केटमध्ये खूप लॉस झाला तरी, म्हणजे बाकीच्यांपेक्षा स्मॉल कॅप आणि मिड कॅप पेक्षा हे चांगलेच परफॉर्म करतात किंवा स्टेबल असतात थोडेसे, असं म्हणू शकता. तर याचं सेक्टरियल अलोकेशन आहे. फायनान्शियल सर्व्हिस मध्ये 30% आहे, कंझ्युमर एनर्जी 12%, टेक्नॉलॉजी मध्ये 15%. परफॉर्मन्स बघितलं तर हा काय बघू नका, काही गरज नाही याची, हा एकच वर्षाचा आहे, पण एक इन्सेप्शन पासून एवढा आहे, ज्याला आपण 4 वर्ष झाले, पण थोडा कमी जरी झाला तरी बेंचमार्क रिटर्न हा एक ऍटलिस्ट इथं मेंटेन होईल. ठीक आहे, इथपर्यंत हा मेंटेन व्हायला हरकतच नाही काही, कारण कंपन्या अलोकेशन चांगले दिलेले आहेत. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी किंवा शेअर मार्केटच्या क्लाससाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या औंध मध्ये क्लास आहे आपला शेअर मार्केट क्लास, आणि त्याच फ्लोअरला आपला दुसऱ्या ऑफिसमध्ये फिनटेक कॅपिटलचा आपला इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे. आंबेडकर चौकामध्ये औंध मध्ये DAV पब्लिक स्कूलच्या समोर DP रोडला आपला एक्झॅक्टली मेन चौकात आपली बिल्डिंग आहे. मेडप्लस मेडिकलच्या वरती आणि नाथ ब्रह्म इडलीच्या शेजारी, आणि काय नाव याचं, शाश्वत हॉस्पिटलच्या शेजारी आपलं मध्ये बिल्डिंग येते. तर काही रिक्वायरमेंट असेल तुमची, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा नंबर आहे, ह्याला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्कीम बरोबर किंवा एका नवीन स्टॉक अनालिसिस साठी. धन्यवाद.